हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत निसंतानता कारणे आणि निवारण या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत सुप्रसिद्ध वंध्यत्व चिकित्सक डॉक्टर अमोल लुंकड। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर अमोल यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर अमोल यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर अमोल हे पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे सीईओ आहेत आणि तज्ञ डॉक्टरही आहेत। डॉक्टर अमोल यांनी डिप्लोमा इन ॲडव्हान्स गायनी आणि जर्मनीतून एंडोस्कोपीचं शास्त्रशुद्ध असं शिक्षण घेतलंय। ॲडव्हान्स आयव्हीएफ अँड इक्सी हे यूएस मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय। डॉक्टर अमोल यांचं वेगळेपण सांगायचं झालंच तर डॉक्टर अमोल यांनी निसंतानता भारत छोडो हे अभियान सुरू केलंय आणि या अभियानाअंतर्गत गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात 40 ठिकाणी निसंतानता कारणे आणि निवारण या विषयावरती व्याख्यानं देखील दिली आहेत आणि लोकांना ह्याची शास्त्रीय माहिती उपलब्ध करून दिली आहे। चला तर आज आपण या विषयाबद्दल अधिक चर्चा करूयात, अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर अमोल यांच्याकडून। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। आपण बघतो की वंध्यत्व आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं आणि अर्थात याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी नेमकी वेगवेगळ्या जोडप्यांमध्ये वेगवेगळी कारणं बघायला मिळतात। नेमकं वंध्यत्व म्हणजे काय याबद्दल काय सांगाल? जेव्हा दाम्पत्यांना 1 वर्ष सतत नैसर्गिकरित्याने प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नाही तर अशा दाम्पत्यांना आपण वंध्यत्व आहे असं म्हणतो। सर्वसाधारण 80 ते 85% दाम्पत्यांना 1 वर्षात सतत प्रयत्न करून गर्भधारणा होऊन जाते नैसर्गिकरित्याने। पण जेव्हा गर्भनिरोधक काही साधने न वापरता आणि सतत प्रयत्न करूनही जर 1 वर्षात गर्भधारणा होत नसेल तर आपण त्यांना वंध्यत्व आहे असं म्हणतो आणि मग त्यांनी प्रॉपर वंध्यत्व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे। अर्थातच तुम्ही सांगितलं की सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, मात्र अनेक लोक सल्ला घेण्याऐवजी इतर काही गोष्टींकडे वळतात आणि नंतर तिथे त्यांची फसवणूक झाल्यासारखं त्यांना वाटतं आणि तो काळ लोटून गेलेला असतो, वय लोटून गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर ते आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी ह्या सगळ्या उपचारांकडे वळतात। अर्थातच आपण ह्या भागाकडे येऊयाच, नेमकं टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय असतं आणि कशा पद्धतीने ही ट्रीटमेंट केली जाते। पण तत्पूर्वी वंध्यत्वाची नेमकी कारणं तुम्हाला काय आढळून आली आहेत? हा फारच चांगला प्रश्न आहे। कारण माहिती करून घेणं हे सगळ्यात पहिली स्टेप असावी आणि कारण माहिती असल्याशिवाय निवारणाकडे जाऊ नये। बरेच दाम्पत्य कारण व्यवस्थित माहिती न करता वेगवेगळ्या उपचार पद्धतींकडे जातात किंवा वेगवेगळ्या अशास्त्रीय अंधश्रद्धेच्या मागे जातात आणि आपलं मोलाचा वेळ घालवतात। अजूनही आपण समाजात बघतो की जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही, निसंतानता येते तर स्त्रीला दोष देणं, स्त्रीवरच त्याचं येस तर हे अजूनही दिसून येतं। तर सगळ्यात आधी समाजात हे समजवणं गरजेचं आहे की जर आपण 100 निसंतान दाम्पत्य बघितले तर 1/3 दाम्पत्यांमध्ये मुख्य कारण हे पुरुषांमध्ये दिसून येते, 1/3 दाम्पत्यांमध्ये मुख्य कारण हे स्त्रियांमध्ये दिसून येते आणि 1/3 दाम्पत्य असे असतील ज्यांच्यात कारण हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येईल। पुरुषांमध्ये जर आपण मुख्य कारण जर बघितली वंध्यत्वाची तर वीर्यामध्ये शुक्राणू नसणे म्हणजे अझूस्पर्मिया किंवा वीर्यामध्ये शुक्राणूंची मात्रा अत्यंत कमी असणे म्हणजे ऑलिगोस्पर्मिया किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणे ॲस्थेनोझूस्पर्मिया किंवा शुक्राणू व्यवस्थित बाहेर फलित न होणे म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया हे मुख्य कारण पुरुषांमध्ये दिसून येतात। स्त्रियांमध्ये जर मुख्य कारण बघितली तर स्त्रीबीज व्यवस्थित न वाढणे, स्त्रीबीज व्यवस्थित फलित किंवा फुटण्यामध्ये प्रॉब्लेम असणे, अंडकोशात वेगवेगळे प्रॉब्लेम, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, एंडोमेट्रिओसिस, गर्भनलिकेत वेगवेगळ्या प्रकारांचे अडथळे किंवा ब्लॉकेज, गर्भाशयात जर बघितलं तर गर्भाशयात वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी, फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस आणि शेवटचं म्हणजे जी गर्भाशयाच्या आतली जागा आहे जिथे गर्भस्थापना होते त्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, इन्फेक्शन्स ह्या सर्व गोष्टीमुळे स्त्रियांमध्ये दोष असू शकतात किंवा कारणं आपल्याला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य कारण माहिती करून घेणं आणि मग त्याच्या निवारणाकडे जाणं। बरोबर आहे। अर्थातच तुम्ही सांगितलेत की योग्य कारणं शोधून काढली पाहिजेत योग्य ट्रीटमेंट करण्यासाठी आणि अर्थात ही जर योग्य कारणं निवडली गेली किंवा काय नेमकं झालंय त्या व्यक्तीला, का होत नाहीये मूल हे शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं असतं। आपण लॅपटॉपच्या माध्यमातून काही बघू शकतो का की जेणेकरून कशा पद्धतीने एकूणच हे ट्रीटमेंट चालते तुमच्याकडे? जे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार पद्धती आहेत
जे निवारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार वापरले जातात. त्याच्यात सगळ्यात प्राथमिक उपचार पद्धती म्हणजे काही प्रकारची औषधं वापरणं, ज्याला आपण ओव्युलेशन इंडक्शन म्हणतो, की औषधांद्वारे स्त्रीबीज बनवून स्त्रीबीज फलित करणं. ज्यावेळेस स्त्रीबीज फलित होणार आहे किंवा फुटणार आहे त्यावेळेस आपण कपल्सला, दाम्पत्यांना एकत्र राहण्यासाठी किंवा इंटरकोर्स करण्यासाठी सांगतो, ज्याला आपण टाइम्ड इंटरकोर्स म्हणतो. ह्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IUI आपण स्क्रीनवर बघू शकता. इंट्रा किंवा अजून ऍडव्हान्स ट्रीटमेंटकडे पटकन जाणं महत्वाचं आहे. कारण बरेच दाम्पत्य एका डॉक्टरकडे जातील, 3-4 वेळा IUI करतील, मग काही दिवसांनी डॉक्टर चेंज होतील, परत 3-4 IUI होतील. आमच्याकडे येईपर्यंत 10 ते 12 वेळा IUI करून आलेले बरेचसे कपल्स आम्हाला रोजच दिसतात. त्यामुळे मी नेहमी हे समजवण्याचा प्रयत्न करतो की 3 ते 4 वेळा IUI करून जर सफलता मिळत नसेल तर आपल्याला पुढच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटकडे जायला हवं. आणि पुढच्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये महत्वाची जी स्टेप आहे ती आहे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही प्रक्रिया, इन विट्रो फर्टिलायझेशन. याच्यात बेसिकली आपण काय करतोय की स्त्रीबीज बनवून बाहेर काढतोय, बाहेरच चांगल्या शुक्राणूंशी मिळवून स्त्रीबीजाला फलित करतोय किंवा गर्भ तयार करतोय आणि चांगले गर्भ मग गर्भाशयात रोपण करतोय. बरोबर. आणि अर्थातच तुम्ही आता सांगितलं की IUI साधारण 3 वेळा झाल्यानंतर ते जर सक्सेस होत नसेल तर IVF कडे वळण्याचा डॉक्टर सल्ला देतात. मात्र अनेकदा लोक IUI अनेकदा करतात आणि नंतर IVF कडे वळण्याला उशीर होऊ शकतो. मात्र अनेकदा असं होतं, अनेक पेशंटच्या बाबतीत किंवा अनेक जोडप्यांच्या बाबतीत कुठेतरी जागरूकता कमी असते किंवा कुठेतरी काउन्सिलिंग कमी झाल्यामुळे हा सगळा प्रकार बघायला मिळतो का? काही प्रमाणात हो मिळतो, बट जर प्रॉपर सायंटिफिक नॉलेज कपल्स पर्यंत पोहोचलेलं असेल तर कपल्स जास्त जागरूक राहतील आणि आपलं मोलाचं वेळ जे आहे ते, कारण रिप्रोडक्टिव्ह लाईफस्पॅन हे लिमिटेड राहतं आणि जर आपण त्या रिप्रोडक्टिव्ह लाईफस्पॅन मधलं महत्वाचा वेळ आपण नॉन सायंटिफिक पद्धतीकडे किंवा चुकीच्या ट्रीटमेंटकडे जर वेस्ट केला तर आपल्याला मग पुढे जाऊन ऍडव्हान्स ट्रीटमेंट यूज करूनही सक्सेस मिळण्याची संभावना कमी होऊन जाते. बऱ्याच वेळा मी बघितलंय की कपल्स कारण नीट माहिती न करता सरळ गर्भाशय साफ करण्याकडे जातात, ज्याला आपण सफाईचं ऑपरेशन किंवा DNC किंवा क्युरेटाज म्हणतो. हे गर्भाशय रगडून साफ केलं जातं. कारण माहिती न करता ही जी पहिली चुकीची स्टेप्स कपल घेतात तिथेच बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. विनाकारण गर्भाशयाला जी इजा केली जाते त्याच्यात इन्फेक्शन होतं, बऱ्याच वेळा ट्यूब्स ब्लॉक होतात, गर्भाशयाचं अस्तर खराब होतं आणि मग आपले प्रॉब्लेम्स आणखी वाढून जातात. खरंय खरंय. आणि अर्थातच हे सगळे प्रॉब्लेम्स अवॉइड करायचे असते तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं भाग आहे. आणि आपलं हॉस्पिटल डॉक्टर मला सांगा की इंदिरा IVF हॉस्पिटल पुण्याला आहे, तिथे कशा पद्धतीने ट्रीटमेंट चालते आणि त्या हॉस्पिटलविषयी काय सांगाल? हे एक्सक्लुझिव्ह निसंतानता निवारण केंद्र आहे. भारतातील वन ऑफ द बिगेस्ट एक्सक्लुझिव्ह टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे आणि एकाच छताखाली निसंतान दाम्पत्यांसाठी सर्व प्रकारच्या डायग्नोस्टिक ट्रीटमेंट मॉडॅलिटीज इथे उपलब्ध आहे. अगदी सिंपल IUI पासनं IVF, ICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस कल्चर, ज्या ऍडव्हान्स्ड टेक्निक्स आहेत सगळ्या, क्लोज्ड वर्किंग IVF टेक्नॉलॉजी, डोनर सर्व्हिसेस, सरोगसी, लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. आणि आम्ही प्रयत्न केला की ह्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट सामान्य माणसाच्या आवाक्यात करून देण्याचा आणि त्याला अफोर्डेबल आणि त्याचं रीच वाढवणं. हे फार महत्वाचं आहे, कारण की अनेक लोकांना असं होतं की ह्या ट्रीटमेंटकडे वळायचं कसं, कारण की हातात आर्थिक कुठेतरी पाठबळ नसल्यामुळे ते ह्या ट्रीटमेंटकडे वळत नाही आणि त्यामुळे त्यांना संतती प्राप्त होऊ शकत नाही, असं अनेक जोडप्यांच्या बाबतीत घडत असेल. मात्र इंदिरा IVF मध्ये खरं तर कमी दरामध्ये हे सगळे उपचार उपलब्ध आहेत, फार महत्वाचं आहे. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. कारणे आणि निवारण ह्या विषयावर चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अमोल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते. अमोल सर, आता तुम्ही सांगितलं की उपचार पद्धती अनेक आहेत, मात्र या उपचार पद्धती घेण्यापूर्वी काही टेस्टची आवश्यकता लागते. मग त्या टेस्ट जोडप्यांनी दोन्ही म्हणजे दोघांनी, नवरा आणि बायकोने करून घेणं आवश्यक आहे का आणि त्या कोणत्या आहेत?
बरोबर. मी आधी जसं सांगितलं की कारण माहिती केल्याशिवाय निवारणाकडे जाऊ नये आणि खरं. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कारण ह्या तीनच महत्वाच्या गोष्टींमध्ये असण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते. पुरुषाच्या शुक्राणूमध्ये किंवा स्त्रीबीज किंवा स्त्रीच्या गर्भनलिकेत किंवा गर्भाशयात या तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघितल्याशिवाय पुढे जाता जाता येत येत नाही. आहे. आणि ह्या तीन महत्वाच्या गोष्टी बघण्यासाठी प्रत्येक निसंतान दाम्पत्याने सर्वात आधी तीन महत्वाच्या तपासण्या करून घ्यायला हवे प्राथमिक स्वरूपात. आणि या तीन महत्वाच्या तपासण्या म्हणजे पुरुषाच्या वीर्याची तपासणी, वीर्यामध्ये शुक्राणूंचं काउंट किती आहे, हालचाल करणारे चांगले शुक्राणू किती आहे हे डिटेलमध्ये स्टडी करून घेणं. दुसरी महत्वाची तपासणी म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित वाढतंय का, स्त्रीबीज व्यवस्थित फुटतंय का हे बघण्यासाठी सिंपल आपण एक सोनोग्राफीद्वारे ओव्ह्युलेशन स्टडी किंवा फॉलिकल मॉनिटरिंग स्टडी करतो, जिथे आपण नियमित रूपाने हे बघतो की स्त्रीबीज कसं वाढतंय आणि कसं फलित होतंय. प्लस आपण हे बघतो की अंडकोशाची क्षमता चांगली आहे का आणि नियमित रूपाने दर महिन्याला स्त्रीबीज चांगलं फलित होतंय. बरोबर. तिसरी आणि शेवटची मुख्य गोष्ट जी आपल्याला बघायला हवी ती म्हणजे गर्भनलिका आणि गर्भाशय कसं आहे. याच्यासाठी आपण आयदर एक सिंपल एक्सरे करू शकतो ज्याला हिस्ट्रोसल्फिंगोग्राफी म्हणतो, किंवा आपण चांगल्या सोनोग्राफी गायडन्स मध्ये सोनोसल्फिंगोग्राफी करू शकतो, किंवा आपण अगदी दुर्बिणीद्वारे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी करू शकतो, बरोबर. जिथे दुर्बिणीद्वारे गर्भाशयाला आणि गर्भनलिकेला चेक केलं जातं. खरं आहे. तर ह्या तीन गोष्टी बघून मोस्ट ऑफ द कपल्स मध्ये दाम्पत्यांमध्ये आपल्याला कारण माहिती पडून जाईल. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी जरी आपण चेक केल्या किंवा ह्या संदर्भात डायग्नोज केल्या तर नक्कीच आपण नेमकं काय आपल्याला करायचं आहे, त्या व्यक्तीमध्ये काय वेगवेगळे उपाय करायचे ह्या संदर्भात व्यवस्थित सल्ला देऊ शकतात. आणि या सगळ्या टेस्ट इंदिरा IVF मध्ये उपलब्ध आहेत का? येस, डेफिनेटली सगळ्या टेस्ट. अर्थातच म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत इंदिरा IVF मध्ये. तुम्ही टेस्ट बद्दल मगाशी बोललात, म्हणजे IUI जर आपलं वारंवार सक्सेसफुल होत नसेल तर IVF कडे वळण्याचा तुम्ही सल्ला देतात. मग IVF म्हणजे नेमकं काय आहे, ही ट्रीटमेंट करण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो आणि IVF देखील फेल होण्याच्या घटना आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. मग साधारणतः IVFचे हे सर्कल किती वेळा केलं पाहिजे? IVF मध्ये जसं मी आधी म्हटलं की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियेत बेसिकली आपण काय करतोय की स्त्रीबीज बनवून चांगले स्त्रीबीज बाहेर काढतोय. बाहेरच स्त्रीबीज आणि शुक्राणू यांना मिळवून गर्भ तयार केले जातात. गर्भांना 2 ते 5 दिवस बाहेरच वाढवलं जातं आणि मग चांगले गर्भ गर्भाशयात सोडले रोपण जातात. केले बरोबर आहे. जातात. थोडक्यात आपण स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिळन बाहेर करून देतोय आणि चांगले गर्भ गर्भाशयात ठेवतोय. तर आणि ह्या IVFच्या प्रोसेसमध्ये युजली मुख्य रूपाने 4 पायऱ्या राहतात किंवा 4 स्टेप्स राहतात. पहिल्या स्टेपमध्ये आपण स्त्रीबीज बनवतो, ज्याला आपण कंट्रोल ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन म्हणतो, बरं. की इंजेक्शन, हार्मोनल इंजेक्शनद्वारे स्त्रीबीज बनवले जातात. हे स्त्रीबीज मग बाहेर काढले जातात, ज्याला आपण ओवम पिकअप म्हणतो. हे ओवम पिकअप जे आहे ते सोनोग्राफी गायडन्स मध्ये एक पातळशा सुईद्वारे केले जाते बरं. आणि ह्या सुईचे चुबन स्त्रीला कळू नये म्हणून तिला 5 ते 10 मिनिटं आपण भूल देऊन स्त्रीबीज बाहेर काढतो. ही आपली दुसरी स्टेप झाली, ज्याला आपण ओवम पिकअप म्हणतो. तिसरी स्टेप म्हणजे निघालेले स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिळन करून यांना स्त्रीबीजांना फलित करणं आणि गर्भ तयार करणं. जे गर्भ तयार होतील त्या गर्भांना वाढवून मग गर्भाशयात सोडणं. सोडायचे. तर बरोबर. गर्भरोपणाची जी स्टेप आहे ही चौथी आणि शेवटची स्टेप राहते. तर थर्ड स्टेप ही फर्टिलायझेशनची झाली आणि फोर्थ स्टेप ही एम्ब्रिओ ट्रान्सफरची झाली. बरोबर. आणि युजली या प्रक्रियेत ही प्रक्रिया जी आम्ही इंदिरा IVF मध्ये करतो एकदमच वेल प्लॅन पद्धतीने केली जाते. युजली मॅक्झिमम कपल्सचं ट्रीटमेंट 2 व्हिजिटमध्ये पूर्ण होऊन जातं. फर्स्ट व्हिजिट जी राहते ती 1 दिवसाची असते आणि त्या व्हिजिटमध्ये आम्ही बेसिक चेकअप सगळं करून त्यांचं कारण माहिती करून घेणं, त्या कारणाचं निवारण कसं होणार आहे, काय कमकुवतपणा आहे तो कसा दूर केला जाईल, त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग करणं, आपलं IVFचं प्लॅन पूर्ण फिक्सअप करणं, हे सगळं पहिल्या व्हिजिटला 1 दिवसात होऊन जातं. जसं जसं कमकुवतपणा असेल तसं तसं वेगवेगळ्या दाम्पत्यांना वेगवेगळा वेळ किंवा अंतर राहील दुसऱ्या स्टेपमध्ये. त्यांचे शुक्राणू, स्त्रीबीज आणि गर्भाशय ह्याला बेस्ट करून आपण सेकंड स्टेपकडे जातो. तर
20 दिवस ते 1.5 महिना 2 महिन्याचं अंतर 2 स्टेपच्या मध्ये असू शकतो. सेकंड स्टेप मध्ये आपण स्त्रीबीज बनवणं, स्त्रीबीज बाहेर काढणं, गर्भ तयार करणं आणि चांगल्या गर्भांना गर्भाशयात रोपण करणं, हे जे सगळ्या पायऱ्या होत्या ह्या सेकंड स्टेप मध्ये 12 ते 15 दिवसात पूर्ण होऊन जातात. दोन्ही व्हिजिट्स हे अगदी प्लॅन्ड व्हिजिट्स असतात. त्यामुळे भारतातच नव्हे तर परदेशातूनही लोक येऊन सहजपणे करून जातात. आणि मला वाटतं इंदिरा आयव्हीएफ मध्ये जवळपास आतापर्यंत टेस्ट ट्यूबच्या माध्यमातून 8,000 खरं तर दाम्पत्यांना मूल मिळालेलं आहे, मूल जन्माला त्यांनी घातलेलं आहे. खरंच एक म्हणजे वाखाणण्याजोगं आणि कौतुकास्पद खरं तर हे तुमचं यश आहे. आपण अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत डॉक्टर, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निसंतानता, कारणे आणि निवारण या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला सोबत आहे डॉक्टर अमोल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर अमोल, अर्थातच आपण टेस्ट ट्यूब बेबीबद्दल जाणून घेतलं, मात्र ह्यामध्ये देखील ऍडव्हान्स काही टेक्नॉलॉजी आलेली आहे का आणि ती कोणती आहे? टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेत म्हणजे आयव्हीएफच्या पुढचे जे ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्यात सगळ्यात पहिली आणि महत्वाची म्हणजे इक्सी, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे आपण काय करतोय की प्रत्येक चांगल्या स्त्री बीजात एक सुयोग्य निवडलेलं चांगलं शुक्राणू एका पातळशा मायक्रोस्कोपिक सुईद्वारे डायरेक्टली स्त्री बीजात इंजेक्ट करतो. आपण इथे बघू शकता की स्त्री बीजाला आपण होल्डिंग पिपेटनी होल्ड केलाय आणि इंजेक्टिंग पिपेटनी एक चांगलं शुक्राणू त्याच्यात इंजेक्ट झालंय. म्हणजे एक चांगलं स्त्री बीज आणि एक चांगलं शुक्राणू आपण डायरेक्टली फ्यूज करून गर्भ तयार करतोय. तर चांगल्या स्त्री बीजांपासून चांगले गर्भ तयार होण्याची शक्यता इथे वाढून जाते. याच्या पुढची जी ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती म्हणजे ब्लास्टोसिस कल्चर. ब्लास्टोसिस कल्चर म्हणजे जे गर्भांना आपण 5 ते 6 दिवस बाहेरच वाढवतो आणि जे गर्भ सलग 5 ते 6 दिवस चांगलं वाढण्यात सक्षम आहे ते गर्भ गर्भाशयात जाऊन प्रेग्नन्सी देण्यात किंवा गर्भधारणा होण्यातही तेवढंच सक्षम राहतं. तर हे तुम्ही 5व्या दिवसाचं एक चांगलं ब्लास्टोसिस स्क्रीनवर बघू शकताय. तर हे ब्लास्टोसिस कल्चर आहे आणि असं म्हटलं जातं की 2 चांगले ब्लास्टोसिस जर आपण गर्भाशयात रोपण करू शकलो तर प्रेग्नन्सीची किंवा गर्भधारणेची शक्यता फार जास्त होऊन जातं. या पुढची जी ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे ती आहे लेझर असिस्टेड हॅचिंग. प्रत्येक गर्भाला एक बाहेर कवच असतं. आपण इथे स्क्रीनवर एक गर्भ बघू शकता आणि या गर्भाला एक कवच आहे, आवरण आहे, त्याचा एक शेल आहे. जेव्हा गर्भ आपण गर्भाशयात रोपण करतो या आवरणाला किंवा कवचला फोडून गर्भाला बाहेर यायला लागतं आणि गर्भाशयाच्या अस्तराला चिपकून ते वाढायला लागतं. बऱ्याचदा ही प्रक्रिया नीट होऊ शकत नाही. वय जास्त असेल, वेगवेगळ्या प्रकारांचे आजार असतील, कल्चर मीडिया किंवा कल्चर कंडिशन्समुळे हे बाहेरचं शेल जास्त टणक बनलं असेल तर ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपण काय करतो की गर्भ रोपणाच्या 5 मिनिटं आधी आपण गर्भाचं बाहेरचं कवच सॉफ्ट आणि पातळ करतो. अशा रीतीने आधी असं होतं, आता असं झालं. तर ह्याच्यात आपल्या प्रक्रियेचं सक्सेस हे 15 ते 20% आणखी वाढून जातं. ह्याच्या पुढची जी ऍडव्हान्स टेक्निक आहे ती म्हणजे क्लोज्ड वर्किंग आयव्हीएफ चेंबर्स. आपण इथे स्क्रीनवर बघू. क्लोज्ड वर्किंग आयव्हीएफ चेंबर्स म्हणजे आपण स्त्री बीजाला, शुक्राणूला, गर्भाला तसंच वातावरण देऊ शकतोय जसं त्यांना गर्भाशयात मिळायला पाहिजे होतं. तर जेवढं आपण त्यांना निसर्गाच्या जवळ हे वातावरण देऊ शकूया तेवढं त्यांचं क्वालिटी बाहेर चांगली मेंटेन राहील आणि गर्भ जास्त तयार चांगले होतील आणि सक्सेस बेटर होईल. तर आपण तसंच तापमान, तसंच ऑक्सिजन सॅच्युरेशन, तसंच CO2 सॅच्युरेशन देऊ शकतो जसं की त्यांना मिळायला हवं. तर जे नॉर्मली ही प्रक्रिया अजूनही उघड्यावर केली जाते ते आपण क्लोज वर्किंग चेंबर्स मध्ये करतो. त्यामुळेही सक्सेसमध्ये फरक दिसलाय. खरंय. म्हणजे आणि अर्थातच म्हणजे मला असं वाटतं जवळपास 8,000 जे दाम्पत्यांना मूल मिळालेलं आहे ते खरं तर ह्याच सक्सेसचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? बरोबर आहे. ह्याच बेस्ट टेक्निक्स, बेस्ट टेक्नॉलॉजी, क्लोज वर्किंग आयव्हीएफ चेंबर्स आणि डेडिकेटेड टीम ऑफ डॉक्टर्स जे फक्त निसंतान दाम्पत्यांचंच ट्रीटमेंट करते यामुळेच हे शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आजकाल आपण बघतोय की वंध्यत्व वाढत चाललेलं आहे आणि कुठेतरी आळा बसावा ह्या सगळ्या गोष्टींना आणि त्यासाठी तुम्ही आज वेगवेगळ्या माध्यमातून व्याख्यानं देतात ह्या संदर्भात. त्याचबरोबर तुमच्या हॉस्पिटल्समध्ये देखील तेवढ्याच चांगल्या सुविधा तुम्ही पुरवत आहात. आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल ज्यांना आता मूल होत नाहीये काही कारणास्तव, मात्र त्यांना मूल व्हावं असं वाटत असेल त्यांना काय सांगाल?
आधी मी सांगेल की आपलं कारण माहिती करून घ्या आणि मग कारणाच्या निवारणासाठी जा. दुसरं महत्वाचं जे त्यांना समजायला हवं ते म्हणजे की अंधश्रद्धेमागे जाऊ नका. तंत्र मंत्र अजून बाबा बुवा यांच्या मागे जाऊन वेळ घालवू नका. बरोबर आहे. प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने ट्रीटमेंट घ्या. दुसरं म्हणजे की आपलं जे कुटुंब नियोजन आहे किंवा एक जे आपल्या एजच्या प्रमाणे जे आपल्याला संतती प्राप्तीचं नियोजन करायला हवं ते योग्य त्या वेळे करून घेतलेलं चांगलं राहतं. आपण आज बघतो की करिअरिस्टिक ॲटिट्यूड, लेट मॅरेजेस आणि ह्यामुळे ते डिले होतंय. तर ते एक ठराविक योग्य वेळी झालेलं जास्त चांगलं राहील. बरोबर. आणि प्रॉपर कारण माहिती करून प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने आपण जर ट्रीटमेंट घेतली तर प्रत्येक दाम्पत्याला संतान प्राप्ती होऊ शकते. आणि प्रत्येकाला संतान प्राप्ती व्हावी ह्यासाठीच तुम्ही आज मोठ्या प्रमाणात तुमचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेलं हॉस्पिटल आहे आणि तिथे पुण्यात हे हॉस्पिटल आहे इंदिरा IVF. तिथे सगळ्या सोयी सुविधा आहेत उपलब्ध. अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन जर एखाद्या दाम्पत्याने ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्यांना संतती प्राप्त होऊ शकते. तुम्ही हा जो एकूणच विडा उचललेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि अर्थातच कौतुकास्पद आहे. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.